दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी यांची मुलगी पीडित हे घर सारवण्यासाठी शेण घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली। त्यामुळे फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे पीडितेस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी दिनांक 24 जुलै 2025 रोजी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली। पीडित ही दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांना मिळून आली। तिचे जबाबावरून आरोपी महेश भीमराव सोनकांबळे वय वर्ष 21 राहणार हंजगी गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध पीडितेस पळवून नेल्याप्रकरणी व पोक्सो कायदा अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला। त्यानंतर पीडित ही तिच्या आईवडिलांकडे जाण्यास व पोलिसांना व डॉक्टरांना वैद्यकीय तपास करण्यास नकार दिला। आरोपीस पोलिसांनी दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली। आरोपींनी जामिनासाठी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असता जामिनाच्या अर्जाच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की पीडित व आरोपीची मैत्री होते व पीडित ही 16.5 वर्षाची असल्याने ती समजूतदार असून आरोपींनी तिच्यावर जबरदस्ती केली नाही। दोघांचे एकत्रित फोटो पाहता असे दिसून येते की दोघांमध्ये प्रेम प्रकरण आहे। हे ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा व सत्र न्याय विशेष न्यायाधीश DN सुरवसे साहेब यांनी आरोपीस 50,000 रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले। यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन H इंगळगी यांनी काम पाहिले। अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी प्रियकराची जामीन मंजूर। दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी यांची मुलगी पीडित हे घर सारवण्यासाठी शेण घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेली। यामुळे फिर्यादी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे पीडितेस अज्ञात व्यक्तींनी फूस लावून कुठेतरी पळवून नेल्याप्रकरणी दिनांक 24 जुलै 2025 रोजी अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली। पीडित ही 25 ऑगस्ट 2025 रोजी पोलिसांना मिळून आली। तिच्या जबाबावरून आरोपी महेश भीमराव सोनकांबळे वय 21 राहणार हंजगी गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध पीडितेस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर पीडित ही तिच्या आईवडिलांकडे जाण्यास व वैद्यकीय तपासणी करण्यास डॉक्टरांना व पोलिसांना नकार दिला। आरोपीस पोलिसांनी दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी अटक केली। आरोपीने जामिनासाठी अर्ज दाखल केला असता जामिनाच्या अर्जाच्या वेळी मी युक्तिवाद केला की आरोपी व पीडित यांच्यामध्ये मैत्री होते व पीडित ही 16.5 वर्षाची असल्याने ती समजूतदार असून तिच्यावर आरोपीने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही। दोघांचे एकत्रित फोटो मी न्यायालयात दाखल केले असता असे दिसून येते की दोघं एकत्रित एकाच वाहनावर फिरत होते। त्यामुळे त्यांच्यात प्रेम प्रकरण असण्याची शक्यता आहे। हे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र विशेष न्यायाधीश DN सुरवसे साहेब यांनी आरोपीस 50,000च्या जामिनावर मुक्त केले। यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे व आरोपीतर्फे मी ॲडव्होकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले।